नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा प्रथमतः सर्वांना। आज आपण जाणार आहे चतुर्शृंगी मंदिर पुणे येथील। पुणे शहरातील एक सुप्रसिद्ध मंदिर आहे। हे महाराष्ट्राचे गौरवशाली इतिहासाची साक्ष देते। सेनापती बापट रोड वर एका टेकडीवर पेशवेकालीन मंदिर आहे। यांनी मराठा साम्राज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात बांधले गेलेले आहे। चतुर्शृंगी नावाचा अर्थ असा होतो की चार शिखरे असलेले पर्वत। हे मंदिराला विशिष्ट स्थानांचे सूचित करते। मंदिराचे वैशिष्ट्य सांगायचे असेल तर 90 फूट उंच आणि 125 फूट रुंद असलेले हे मंदिर आहे, जे सामर्थ्य आणि श्रद्धेचे प्रतीक आहे। देवीच्या दर्शनासाठी 170हून अधिक पायऱ्या चढाव्या लागतात। मंदिराच्या आवारात दुर्गा देवीचं मंदिर, भगवान गणेशांचे मंदिर आणि अष्टविनायकांचे लघु मूर्त्यांचा समावेश आहे। लहान लहान मंदिर आहे म्हणजे तिथं। मंदिरात मुख्यतः चतुर्शृंगी देवी असून देवी आंबेश्वरी असेही म्हणतात। कधी कधी देवी आंबेश्वरी म्हणतात चतुर्शृंगी मातेला कधी कधी। चतुर्शृंगी ट्रस्ट समाधी तिथं। मंदिर सकाळी 6 वाजेपासून तर 9 वाजेपर्यंत चालू असतं आणि मंगळवारी आणि शुक्रवारी तिथे ना जास्तीत जास्त गर्दी असते। तर आता नवरात्रीच्या काळात रात्रभर मंदिर चालू असतं। आम्ही सकाळी पहाटे 4 वाजता गेलो होतो, म्हणजे कसं गर्दी कमी असती आणि दर्शन पण एकदम मनसोक्त भेटतं। थंडी भरपूर होती तिथं, पायऱ्या चढताना बी खूप हाल झाले, बट वरती जाऊन दर्शन घेतल्यानंतर मन असं प्रसन्न आलं। तिथं ब्राह्मण गुरुजींना विचारून आम्ही मध्ये सुद्धा दर्शन केलं मस्त। थोडा वेळ विश्रांती पण घेतली तिथं। आणि मंदिरात अजून भरपूर कार्यक्रम असे यावेळेस ठेवलेले त्यांनी। मंदिराचं थोडं बांधकाम पण चालू आहे। बांधकाम चालू असताना त्यांनी आता नॉर्मल नवरात्र आले म्हणून त्यांनी बरोबर ते कव्हर करून सगळं नियोजन वगैरे लावलेले। माझ्यासोबत माझा मित्र होता शुभम, तो पण आलेला होता। तर मग आम्ही तिथे फिरत होतो आणि वरतून ना मस्त असं दृश्य दिसतं पुणे शहराचं। कारण ते एवढे झाडं जास्त असल्यामुळे ना तिथं पूर्ण साईडना दिसत नाही, पण जेवढं पण दिसतं तेवढं एकदम भारी दिसतं। आता मंडपचा पेंडल वगैरे लावलेला आहे, तिथं मंडप लावलेला आहे, त्याच्यामुळे एवढा व्ह्यू सगळा ब्लॉक होऊन जातो। नाही तर मंदिराचं असं स्टेप बाय स्टेप कन्स्ट्रक्शन एकदम भारी। मग दर्शन वगैरे घेतलं। दर्शन घेताना ते गुरुजींनी सांगितलं असं तसं होतो। तिथं एक व्यक्ती पण भेटला का आम्हाला, तो म्हणे आमच्या घरी देवीचं असं आहे तसं आहे। त्याच्या घरी वेगळे तरी सीन होता, ते पूजा करत होते आतमध्ये जाऊन। मग नंतर आम्हाला गुरुजींना म्हणलं आम्हाला आतमध्ये येऊन दर्शन करायचंय। मग त्यांनी थोडं राईट साईडनं आपण उतरतो त्या साईडनं आम्हाला वरती बोलवलं। वरती येऊन आम्ही दर्शन घेतलं। आता हा तो तेवढा दिसतोय तेवढा, इथून खाली पूर्ण लाइटिंग वर दिसती। आणि झाडं जर थोडं बारीक असतं अजून तो बारीक व्ह्यू दिसला असता, पण खालून मंदिर एक नंबर दिसतं तिथं। कारण की आपले ते जुने वगैरे फोटो बघितले असाल तुम्ही, तर त्याच्यात एक नंबर दिसतं। पावसामुळे थोडी पचपच झाली होती तिथं, चिखल झालेला होता, पण एकदम शांत वातावरण तुम्ही बघू शकता। डायरेक्ट पूर्ण मंदिर एकदम कोणीच नव्हतं। आम्ही मस्त बसलेलो, 2-3 जण आमच्या सोबत होते आणि मस्त निवांत आराम केला इथं। आणि वरती चढून भरपूर थकलेलो होतो। शिवम भाऊची हालत टाईट होऊन गेली आणि त्यातल्या त्यात झोप पूर्ण झाल्यामुळे चेहऱ्यावरून कळूनच येतंय का काय हालत झाले असं नाव। आणि आता परत उतरून जायचं होतं खाली। उतरून जाताना मस्त 2 जण भेटले आम्हाला, त्यांच्यासोबत गप्पा मारत गेलो। मंदिराच्या दर्शनाला तुम्ही सकाळी सकाळी लवकर जर आले तरच एकदम मस्त दर्शन होतं, कारण की जास्त गर्दी नसती। नाही तर गर्दीतच 4 तास आपण वरती येतो। वरती जेव्हा दर्शन करायचं वेळ येते तेव्हा माणूस थकलेला राहतो आणि बोर होऊन जातो। त्याच्यामुळं जास्त हे नाही। इथं अभिषेक वगैरे करायला भेटतो वाटतं। नाही तर खाली पण बसायला वगैरे मस्त स्टेप बाय स्टेप सगळ्या जागा बनवलेल्या तिने। आणि असे दर्शन रांगी। आम्हाला आता ते घुमून फिरून जायचं नव्हतं, तर मग आम्ही डायरेक्ट कोणी मारून चालला गेलो, कारण की घुमायला फिरायला जास्त रांगेत लोकच नव्हते। VIP पास पण असते तिथं, तर ती VIP पासची माहिती घेऊन आली मी, कारण की जसं नॉर्मल रांगेतून दर्शन होतं त्याच्यासारखं दर्शन कुठंच याच्यात होत नाही। इथे स्टॉल रात्रभर चालू राहतं। बाहेर पोलीस आले बी बोलत होते त्यांना। ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।